वाह, हॅपी बर्थडे टू यू. दादा तुमच्या घरामध्ये एवढे कपडे काय करतात ते एवढे कपडे? तर कपड्यांचं कारण आहे ते इसकीच सांगेल तुम्हाला. तर गाईज आत्ता ना आम्ही या ब्लॉगमध्ये रिव्हील करतो की आमचा आता एक नवीन बिझनेस आम्ही ऑनलाईन ट्राय करतो आहे. ऑफलाईन बिझनेस आम्ही ॲक्च्युली नंतर करणार जेव्हा बाबू 5 वर्षाचं होईल ना, म्हणजे अजून 2 वर्ष. ठीक आहे, 2 वर्षाचा तो होऊन जाईल ना अजून मोठा, तर आम्ही डायरेक्ट ऑफलाईन घराच्या बाहेर पडून बिझनेस स्टार्ट करणार. पण आम्ही आता ठरवलं आहे की आपण घरचं काम सगळं सांभाळून आपण एक ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करू. की आम्ही जे प्रोडक्ट असतात ना, म्हणजे जे मी ॲडला येतात, तर मला जे पण असं ऑनलाईन साड्या येतात, ड्रेस येतात, त्याचं मी करणार काय, म्हणजे मी विचार करते ठेवून करणार काय. डेलीचे 3-4 कपडे तरी मला येत असतात, तर वन टाईम यूज करते. इकडेचेच व्हिडिओ असतात मोस्ट ऑफ, जे घरातले व्हिडिओ असतात ना त्या मी सेलिंगसाठी ठेवते. तर आता ही साडी आहे, जशी की ही आत्ता लगेच मी सेल केली, बिल्डिंगमध्ये काकींनी माझ्याकडनं घेतली. तर असंच माझं म्हणणं होतं की आता ही पण एक साडी बघा, ह्याच्या अजून व्हिडिओज नाही केल्यात मी, पण तुम्हाला दाखवते. क्वालिटी वाईज तर सगळ्या साड्या माझ्या बेस्ट असतात आणि चॉईस माझी अशी कलर चॉईस चांगले असतात, त्यामुळे लगेच सेल पण होतात. तर हे रेडी टू वेअर साडी, 2 मिनिटाची साडी, म्हणजे हुक असतात ना लावायचे आणि लगेच असतात. तरी हा पण माझ्याकडे 4 पॅटर्नच्या साड्या आलेल्या आहेत. तर ज्यांना पण हवं असेल ना, आता मी रील टाकणारच इन्स्टाला लगेच, तर ज्यांना हवं असेल ना तुम्ही नक्कीच काय करा, DM नका करू. ज्यांना एकदम म्हणजे डायरेक्टली घ्यायचं असेल त्यांनीच मला मेसेज करा. कारण की काय होतं माहिती का, एवढे DMs येतात ना की जे मेन कामाचे ज्यांना घ्यायचं असेल ना तेच मेसेज मला भेटत नाही, असं होतं. तर ठीक आहे. आणि ज्यांनी जवळपास असतील ना, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, भिवंडी, तर तुम्ही डायरेक्टली माझ्याकडे येऊन सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे मी इथे ठेवलेले असतात. तर तुम्हाला अजून दुसरं काय घ्यायचं असेल, आता एक्झाम्पल आम्ही मध्ये एक मुलगी आलेली स्टेशनला, नाही तिथं त्याचं मी ऑनलाईन केलं. तिने माझ्याकडनं 15, म्हणजे तिच्याकडनं व्हिडिओ घेते मी आणि तुम्हाला टाकते पुढे. तिने ओपनिंग व्हिडिओ केली, म्हणजे एवढा बॉक्स भरून मी तिला पाठवलं आहे. तिने ओपनिंग व्हिडिओसुद्धा केलेली आहे. तर तिच्यामध्ये 15 नाही, एवढे नसते, 6-7 साड्या असतील, 2-3 ड्रेस आहेत, 1-2 ब्लाऊज आहेत, 15 म्हणजे टोटल आहेत. तर मी तिला पाठवलं आणि तिने ना मला विचारलं नाही का ब्लाऊज कसा आहे, फोटो पाठव, हे पाठव, कारण तिला सुद्धा माहिती मी बिझी असते आणि माझे चांगलेच असतात व्हिडिओमध्ये क्वालिटी वाईज वगैरे सगळे. खूप मस्त आमचे ब्लॉग पण बघते आणि खूप चांगलं तिने आमच्याकडे किती घेतले ना, काय हो भरपूर काय घेतलं तिने. आणि दर महिन्याला ती माझ्याकडनं परचेस करणार आहे. पण असं होतं म्हणजे नाही का, ज्यांना जे घ्यायचं असतं ते निघून जातं टाईममध्ये लगेच. तर तुम्ही लवकर मेसेज करायचा, कारण सगळ्यांचं ना एकच आर्टिकल आहेत माझ्याकडे. पण आता मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ शकते अजून, जर तुम्हाला पाहिजे असेल सेम तर. आणि बघू शकतात कॉटनची साडी इतकी सुंदर आहे ना, पूर्ण प्युअर कॉटन आहे. तर असे तुम्हाला आमचे ब्लॉग हवे असतील की दीदी फक्त साडीचे ब्लॉग कर, जे सेल करायचे त्याचे कर, ड्रेसचे कर, तुम्ही सांगा, आम्ही करू. हे बघा, ही पण एक कॉटनमध्ये साडी आहे. तुम्ही ह्याच्यामधून मला स्क्रीनशॉट पाठवून डायरेक्टली इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला लगेच तुमचा ॲड्रेस, ज्यांना भरपूर जणांना म्हणजे भीती वाटते का आमच्या ॲड्रेसवर येईल कारण आमचे पैसे वेस्ट जातील, असं करणार नाही बिलकुल. आम्ही असं कामं करणार नाही. तुम्ही आम्हाला फक्त GPay नंबरला केलंच ना, तर लगेच तुमच्या 3 दिवसामध्ये तुमच्या लोकेशनवरती प्रोडक्ट येऊन जाईल. सो अशी प्रोसिजर असते, टेन्शन घ्यायचं काहीच काम नसतं. हे बघा, ह्याच्या ड्रेस मी तुम्हाला दाखवते. कॉर्डसेट आहेत, 3 कॉर्डसेट आहेत आणि 3 साड्या आहेत. असं हे रेडी टू वेअर साड्या आहेत. आणि हा एक ब्लॅक ड्रेस आहे, मस्त ड्रेस आहे. आपण आणि ते दाखवतात हे बघा, अजून तर भरपूर आहे. आणि आता काही दिवसांनी तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये सांगतो. तर आता काही दिवसांनी ना ह्या रूममधलं सामान अख्खा मी चेंज करणार आहे, पूर्ण काढणार आहे. इथे फक्त आणि फक्त आम्ही काय करणार आहे, सेलिंगसाठी ठेवणार आहे. आम्ही असं विचार करतो की म्हणजे नाही का डायरेक्ट कुठे गाळा घेण्यापेक्षा तिथे जाऊन ना पॉसिबल नाही होते असं काही गोष्टी करण्यापेक्षा. हा पण एक सेम कलर आहे, जी मगाशी साडी दाखवली ना त्याच्यामध्ये थोडा शेड तो आबोली कलर आहे पिंकमध्ये, आणि हा राणी कलर आहे. मी सेलसाठी असे कलर मागवलेत की ना लोकांना एकच साड्यांचे सेम कलर. तर ना आम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये जेवढं पण माझ्याकडे स्टॉक असेल ना तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेल. तर मोस्ट ऑफ ह्याच्यात तुम्ही सगळं बघितलंच आहे, हे तर तुम्हाला रीलमध्ये मी नेक्स्ट टाइम दाखवेल. तर मी ट्राय करेल की ह्याच्यामध्ये तुम्हाला जसे मी रील शूट करते तसे मी जेव्हा रील शूट करेल तेव्हा 2-2 मिनिटाचे ब्लॉग पण तुम्हाला करून देत जाईल. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ह्याच्यावरतीच कसं दिसतं घातलेले बघायला मिळेल. किंवा मी फोटो लावते ह्याची साईडचे, तर तुम्हाला हे पण समजेल. तर तुम्ही नक्की स्क्रीनशॉट काढून मला क्रेझी कोमल 53 किंवा क्रेझी कोमल क्लोजेस्ट 53 या कोणत्या मेसेज करू शकता. दोन्ही पण माझेच अकाउंट आहेत.
किंवा सँडी 53वर जर मी नाहीच मेसेज बघितलं तर तुम्ही त्यांना मेसेज करू शकतात. तर नक्कीच मी सेल करणार आहे आणि स्वराजसाठी दाखवते. हे सेलिंग तर नाही पण हे असंच तुम्हाला जस्ट सांगते. हे पण बाबूला ॲडव्हर्टाईजमध्येच आलेले आहेत. तर छान रेनकोट मागवलं आहे पण मी ना सॉरी पिंक कलरचं मागवलं आहे. मला आवडतं पिंक कलर पण मी बोलली जाऊन ते छोटा त्याला कोण चिरवणार नाही म्हणून हाऊससाठी पिंक कलर मागवला आहे. मला ना जास्त बॉईजचे कलर आवडत नाही तर स्वराजला तर चालत जायला कुठेतरी मस्त मागवलं आहे. आणि टी शर्ट तर डॅडाने पण बघितलं नसेल नाही ना, अख्ख्या रेसिंगचे टी शर्ट आहेत म्हणजे जे कारचे रिलेटेड असतात ना फोटो तसे. तर स्वराजला पण फर्स्ट ट्रायची ॲड येत असते आणि बिचारा लहान वयात करतो आमच्यासाठी खूप. त्याच्यासाठी हे करणं पण खूप आहे तर करतो मेहनत. बघा सगळे ओपन नाही करून दाखवत पण छान आहेत. आवडला मला 36 नंबरवाला. सगळे आहेत रेसिंग टाईपमध्येच आहेत सगळे. भारी आहे. बघा ना छोट्या पूर्ण कलरफुल कपडे भारी वाटतात. ठीक आहे स्वराजचा आयटम. तर ना हे शर्ट पण आहेत माझ्याकडे सेलिंगसाठीच आहे. अजून मी लेबल काढलेला पण नाही बघू शकतात तुम्ही. हे 2 शर्ट आहेत माझ्याकडे. 3 आहेत ॲक्च्युली कलर. एक मी वापरायला काढला पिंक कलर आणि हे 2 सेलिंगसाठी ठेवलेत. तर हे शर्ट पण मी खूप कमी प्राईजमध्ये देणार आहे. प्राईज मी इथे सांगू नाही शकत तुम्हाला पण तुम्ही ज्यांना घ्यायचं त्यांनी डायरेक्ट स्क्रीनशॉट काढा. काय शर्ट ते पोरींचं बाबूचे कुठे सॉरी हे नाही ते शर्ट बोलली. वेस्टर्नचे पण कपडे आता माझ्याकडे चांगले चांगले येणार आहेत अजून. तर टेन्शन नका घेऊ तुम्ही. आणि ते वन पीस द्या ना मी एक दाखवते खोलून. तर बघा हा एक वन पीस आहे म्हणजे रील केलेली आहे मी. त्याचे स्क्रीनशॉट बाजूला फोटो लावतेच कसे वाटतात म्हणून. सगळे ओपन नाही करून दाखवते कारण तर असं वन पीस एकदम फुल क्वालिटी आणि छान आहे. आणि हे स्मॉल साईज असल्यामुळे ज्यांचे एस साईज आहेत एस पण एकच पीस आहे का? हां वन पीस ओनली वन पीस. त्याच्यामुळेच ते बोलते लवकर लवकर मेसेज करत जावं कारण की एक एकच पीस असतात आणि जास्त करून आता हे वन पीस वगैरे तर स्मॉल साईज आहे तुम्ही बघून समजेलच तुम्हाला. आणि हा पण येल्लोवाला खूप छान आहे. क्वालिटी वाईज तर एकदम बेस्ट आहेत आणि प्राईस पण एकदम रिजनेबल आहे. जास्त नाहीत अंडर 500. मग तुम्हाला 500 पर्यंत मिळून जाईल शिपिंग पकडून. शिपिंगचे 100-120 असतात माझ्याकडे. जसे काय डिपेंड ज्यांचे लोकेशन कुठे आहेत त्यांच्यावरती असतं डिपेंड. तसं मी त्यांना सांगतेच. तर नक्कीच मेसेज करू शकतात तुम्ही. बाकीचे पण आहेत मी खोलून नाही दाखवणार आता सगळे. तर आता आपण घरी गेलेलो मग अशी मस्त कपडे दाखवले आणि तुझं रिव्ह्यू पण बघू शकतात. आणि दुसरं पण अकाउंट आहे इसकेचं तर पण समजेल तुम्हाला. तर ना आता आम्ही चाललो म्हणजे बाबूला गेला तर बाबू तिकडे घरी नाही. आज बाबू तिकडेच राहील कारण अमावस्या लागली 6 वाजता आणि आता 5:30चा टायमिंग आहे. तर मी बोलली त्याला जुलाब पण होतं ते जरा म्हणजे लूज मोशन खूप होतं ते सॉरी. तर त्याच्यामुळे बोलली नको त्याला इकडे तिकडे ये जा करणं आणि त्याला म्हणून ते लूज मोशन होतं. आणि आम्ही एक गोष्ट सांगितली नव्हती त्याला ना मागे अमावस्या पौर्णिमेला असं म्हणजे नाही का त्रास झाला त्याला जरा. आम्ही गावाला गेलो तेव्हा. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की स्वरूला आम्ही पौर्णिमा असू दे किंवा अमावस्या असू दे 2-3 तास चालू व्हायच्या आधीपासून आधी बाहेर नाही काढत तिला. बोली पोराचा त्रास आपल्याला बघवत नाही कोणत्या पण आई बाप्पाला नाही बघवत. तसंच आम्हाला त्यावेळेस झालेलं म्हणजे आम्ही सांगू नाही शकत ती स्टोरी बट आज टाईममध्ये गावाला गेलो ना तेव्हाची स्टोरी आहे. कल्याणमध्ये जवळ डिझेल पंप झाले. आता तर आपण राजा बनले. अरे बाबा राजा. कल्याणमध्ये नाही हो आपल्या घराच्या घराच्या बाजूला डिझेल पंप चालू म्हणजे मम्मीच्या घर त्या साईडला आणि इकडे आमचं घर असं मध्येच झालंय बरोबर. टेन्शनच नाही है ना. तर इथे माहिती समोर शंकराचं मंदिर आहे. इथे पण यायचं श्रावण महिन्यात आलेलं आहे ना तिकडे चाललंय. लोक बघतात तुम्ही टर्न मारवाली बोल चालू झालं तेव्हा इथं काल परवा भेटला असता आपल्याला. शुभम लक्ष असतं. आणि गाईस तुम्हाला एक गुड न्यूज सांगतो. घरी दाखवलं आणि ना साड्या दाखवल्या आता पण घेतलेत कोलॅबरेशनच्या. असं वाटतं कधी कधी ना की नुसतं झोपून राहावं पण ना म्हणजे एक स्वप्न असतं माणसाचं नाही का. कधी बोलतात ना आम्ही पहिले ना स्वप्न नव्हतं बघत पण तेव्हा आम्हाला वाटायचं झोपलो उठलो आरामशीर फिरलो असं. पण आता आम्ही स्वप्न बघतो ना तेव्हा असं वाटतं आता स्ट्रगल करायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही दुपारची झोप आमची पूर्ण अशी कॅन्सल करून टाकलेली. दुपारची झोप बंद केली आहे. झोपलो पण नाही आपण कधी झोपलेलं मला आता आमचे प्रमोशन पण एवढे वाढलेले आहे मेहनत. आणि आता मी तर एक तर रूम करणार बॉक्स रूम आमचा त्याला सफाई पण काढली तिकडे असं शूटला भारी करू एक नंबर शूटसाठी किंवा सेलिंगसाठी
म्हणजे साड्यांचा स्टॉक आम्ही तिकडे शूट ठेवणार. आणि सेलिंग दोघे एकसाथच करायचं ना. ज्यांना जे जवळचे त्यांना मग आमच्या घरी बघू शकतात, असं काहीतरी करू आपण. आणि आता मस्त मंदिर गेले बाप्पाचं. या टाइम मध्ये बघायला खूप भारी वाटतं बघा तुम्ही. हो ना. असं विचार करते शनिवार कधी येईल, कारण लास्ट शनिवारी मला यांनी घेऊन नाही गेले आणि माझा केसांचा असल्यामुळे टाइम नाही भेटला. असं वाटतं खूप दिवस झाल्या मंदिरात आलीच नाही मी. आता या शनिवारी येऊ नक्की, है ना. कशी या साईडने लोक डेअरिंग चालवतात काय माहिती एवढा एक्सप्रेस आहे. चला. आणि स्वराची थार पण आपल्याला आणायची. 1-2 दिवसामध्ये स्वराची थार घेऊन येऊ जरा त्याला. आणि आता तो मोठा झाला, लहान होता म्हणून ती काढत नव्हतं अडचणमुळे. मित्राच्या घरी आहे तर ती आपण ना बॅटरी चार्जिंग करून परत एकदा इकडे राऊंड मारायला आणत जाऊ द्यायला. साड्या काढेल ना 2, एक तर याच्यातली सेल झालेलीच आहे, व्हिडिओ करायच्या बाकी आधीच ती, आणि 2 अजून ड्रेस आहेत ते पण आज थोडेसे दाखवते मी कशी नाही का कशी मी ॲडव्हर्टाईज करते. तर ते थोडेसे बिट्स तुम्हाला दाखवेल. आणि याच्या पुढे एक मी व्हिडिओ लावते. स्वराजला ना आम्ही काल मॉलमध्ये घेऊन गेलेलो आणि तिथे ना एवढा डेंजर खेळला ना, घसरगुंडी वगैरे काय 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 तो खेळत होता. त्याचे आम्ही फक्त शॉर्ट्स काढून ठेवलेत बाबूच्या अकाउंटला टाकण्यासाठी. नंतर ते ह्याच्यामध्ये पण थोडेसे टाकते. आणि स्वराजच्या अकाउंटला ब्लॉग टाकले की नको येस का नो सांगा आम्हाला कमेंट्समध्ये की तुम्हाला स्वराजचे इकडेच याच अकाउंटला व्हिडिओ बघायचे की सेपरेट त्याच्या अकाउंटला बघायचे. सेपरेट पण आम्ही काढणार, जरा फ्री होऊन द्या आम्हाला, मग आम्ही काढणार. तोपर्यंत स्वराज बाबूचा अकाउंट सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. खूप कमी सबस्क्राईब केले का 500च लोकांनी केलेत तर स्वराजच्या अकाउंटला. या व्हिडिओ मध्ये ना खूप जास्त कमी सबस्क्राईब झाले बाबूचे 500. तर 500 सबस्क्राईबर करा ह्या चॅनलवर. 1000 तरी करा ऍटलीस्ट. स्वराज बाबू मी पटकन सबस्क्राईबर करा. आणि ना खाली मी कमेंट टाकली आहे त्याच्यामध्ये लिंक असेल ती ओपन करून सबस्क्राईबर करा. म्हणजे नाही का त्याचं विचारायचं अकाउंटला आम्ही ना म्हणजे जास्त काय टाकतच नाही. त्याचे भरपूर सारे व्हिडिओ जुने ते मी विचार करते की बाबूच्या अकाउंटला टाकावे. आणि त्याचं ना असं म्हणजे एक दिवस आम्ही काय करणार माहिती, त्याच्या अकाउंटला आम्ही त्याचे जुने पहिल्या दिवसाचे फोटो दुसऱ्या दिवसाचे व्हिडिओ वगैरे ना एका फोनमधून शूट करून तुम्हाला ब्लॉगमध्ये असं दाखवणार चालू करून. आणि रिॲक्शन घेणार मम्मी पप्पांचे वगैरे की काय त्या टाइमला आम्ही काय एक्सपिरियन्स केलं, कारण आम्ही त्या टाइमला व्हिडिओ नाही शूट केले ना. ते पण करणार आहे. पण असं म्हणजे लाईव्ह रिॲक्शन घ्यायचे आम्हाला मम्मी पप्पांची वगैरे नाही का. त्या टाइमला मम्मी पप्पांचे सिच्युएशन कसं होतं, पहिला टाइम कसं बघितलं झालं, असे काय काय क्वेश्चन्स आहेत भरपूर लोकांचे. ते आपण नोटीस केलं, आपण सर्व सांगितलं लोकांनी कॉपी केलं. बाबूची फ्रेंड बघा बाबू आहे करा. काय घेणं तू गाडी बघ, अभ्यास न करू. हाय का फ्रेंडला, हाय का पिपी दे पिपी दे. बाबा नवीन कपडे तुला घालायची, कपडे ही कपडे घालायची पाहिजे तुला. तुला लय आवडतात नवीन कपडे. त्याला आलेलं समजलं बॅगेमध्ये नवीन कपडे आले तरी खेचून काढली आणि बोलतो दे काय बोल. हॅपी बर्थडे टू यू. गाईस आम्ही घातलेले आहे नवीन कपडे. आणि कलर आहे दुसरा पण, हे पण घालायचं आहे, हे पण पाहिजे. हा कुठे घालशील तू. ए आई तू आम्हाला धोका देऊन